हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कार्बोहायड्रेट्स विच इज फर्स्ट ऑर्गॅनिक बायोमॉलिक्यूल. ओके, सो ऑर्गॅनिक बायोमॉलिक्यूल आहे आणि हा आज कम्प्लीट कार्बोहायड्रेट्सचा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. ओके, सो बेसिकली कार्बोहायड्रेट्स काय आहेत तर इसेन्शियल बायोमॉलिक्युल्स, आणि ते काय करतात तर इट ॲक्ट्स ॲज प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी, म्हणजेच आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतात. दे ऑल्सो प्ले स्ट्रक्चरल अँड स्टोरेज रोल इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता स्ट्रक्चरल आणि स्टोरेज म्हणजेच काय तर स्ट्रक्चरल म्हणजे प्लांट सेल्स ज्या आहेत त्या सेलमध्ये कार्बोहायड्रेट प्रेझेंट असल्यामुळे त्याला एक रिजिडिटी मिळते आणि त्याच्यामुळे एक प्रॉपर स्ट्रक्चर मिळतं. ओके, सो ते आपण पुढे पुढे शिकणार आहोत. आणि स्टोरेज म्हणजेच काय तर एनर्जी जी तयार होते ती आपण स्टोअर करू शकतो. ओके, सो आता आपण थोडं डीपमध्ये बघूया व्हॉट आर कार्बोहायड्रेट्स. सो द टर्म कार्बोहायड्रेट मीन्स हायड्रेट्स ऑफ कार्बन. आता इथे सगळ्यात पहिलं कार्बो म्हणजेच काय कार्बन, आणि हायड्रेट म्हणजेच काय तर वॉटर. जसं हायड्रा म्हणतो ना आपण, वॉटरला हायड्रा म्हणतो. सो हायड्रेट्स म्हणजे सुद्धा वॉटर. सो कार्बोहायड्रेट्स काय आहेत तर कार्बन आणि वॉटर मॉलिक्यूल एकत्र येऊन तयार झालेला बायोमॉलिक्यूल. सो दॅट इज कार्बोहायड्रेट्स. म्हणजेच थोडक्यात त्याच्यामध्ये काय काय असणार आहे, कार्बन मॉलिक्यूल, हायड्रोजन मॉलिक्यूल आणि ऑक्सिजन मॉलिक्यूल. आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, हायड्रेट्स ऑफ कार्बन म्हणजेच वॉटर मॉलिक्यूल ऑफ कार्बन. ओके, त्यानंतर ह्याला अजून काय म्हणतात तर सॅकराइड्स सुद्धा म्हणतात. जसं कार्बोहायड्रेट्स आहे तसं त्याला हायड्रेट्स ऑफ कार्बन सुद्धा म्हटलंय आणि सॅकराइड्स सुद्धा म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये मोनोसॅकराइड येतं, पॉलिसॅकराइड येतं, डायसॅकराइड येतं. जसं जसे नंबर्स बदलत जातात ह्याचे तसं तसं ह्याच्या पुढे प्रिफिक्स लागत जातं. ओके, सो कार्बोहायड्रेट्स कशापासून बनलेत तर जसं की मगाशी मी सांगितलं, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन मॉलिक्यूल पासून हे कार्बोहायड्रेट्स बनलेले आहेत. पण त्याच्यामध्ये एक रेशो असतो. तो रेशो काय आहे तर 2:1चा रेशो असतो आणि हा कंपल्सरी फॉलो केला जातो. आता हा रेशो कोणामध्ये असतो तर हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा हा रेशो दिलेला आहे. 2 कोणाचा आहे तर हायड्रोजन आहे आणि 1 ऑक्सिजनचा रेशो आहे. म्हणजेच काय की कुठलाही कार्बोहायड्रेट्स असू दे, प्रत्येक वेळी हायड्रोजन हा ऑक्सिजनपेक्षा दुप्पट असणार आहे. जसं की इथे तुम्ही जनरल फॉर्म्युला बघा कार्बोहायड्रेटचा, काय सांगितलाय CH2ON. आता हा N जो आहे तो नंबर ऑफ कार्बन येतात. ओके, म्हणजे जसं जसं कार्बनचे नंबर वाढत जातील तसं तसं हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे सुद्धा नंबर्स वाढत जाणार आहेत किंवा मॉलिक्युल्स वाढत जाणार आहेत. ओके, सो सपोज इथे ऑक्सिजन 6 असेल तर हायड्रोजन तिथे काय होणार आहे 12 होणार आहे. म्हणजेच हायड्रोजन ऑक्सिजनच्या दुप्पट होणार आहे. म्हणून त्याचा रेशो काय सांगितलंय 2:1. त्यानंतर दे कॅन बी ऑक्सिडाइज टू रिलीज एनर्जी युज्ड बाय सेल फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. आता सेलमध्ये भरपूर सारे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होत असतात, जसं की रेस्पिरेशन होतं, डायजेशन होत असतं. हे आपण सेल्युलर लेवलबद्दल बोलतोय हां. ओके, सो सेल्सच्या आतमध्ये सुद्धा रेस्पिरेशन होतं, डायजेशन होतं. सो त्याला आपण मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज म्हणतो. आणि त्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होण्यासाठी सेल्सना एनर्जीची गरज लागते आणि ती एनर्जी कोण तयार करतं तर हे कार्बोहायड्रेट्स तयार करत असतात. ओके, आणि कोणत्या प्रोसेसने ते एनर्जी तयार करतात तर थ्रू दी प्रोसेस ऑफ ऑक्सिडायझेशन. ओके, सो एक्झाम्पल्स काय दिलेत कार्बोहायड्रेट्सचे, हे कॉमन एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ग्लुकोज जे सगळ्यात कॉमन एक्झाम्पल आहे, सुक्रोज आणि स्टार्च. ओके, अजूनही आहेत पण हे तुम्हाला कॉमन इथे दिलेले आहेत. ओके, ग्लुकोज, सुक्रोज आणि स्टार्च. थोडं रिवाइज करूया. कार्बोहायड्रेट्स म्हणजेच काय, कार्बन आणि वॉटर मॉलिक्यूल, म्हणून त्याला काय म्हटलंय हायड्रेट्स ऑफ कार्बन. प्लस त्याला अजून काय म्हणतात सॅकराइड्स सुद्धा म्हणतात. त्यानंतर तो बनलाय कशापासून, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन मॉलिक्यूल पासून, ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा रेशो आहे 2:1. जनरल फॉर्म्युला काय आहे CH2ON. N काय आहे तर नंबर ऑफ कार्बन मॉलिक्युल्स. ओके, दे कॅन बी ऑक्सिडाइज, त्याच्यामध्ये एनर्जी तयार होते आणि कोणत्या प्रोसेसने एनर्जी तयार होते तर ऑक्सिडायझेशनच्या प्रोसेसने. ओके, त्यानंतर एक्झाम्पल्स दिलेले आहेत ग्लुकोज, सुक्रोज आणि स्टार्च. सो आता तुम्हाला कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय कळलंय. आता या कार्बोहायड्रेट्सचे पुढे क्लासिफिकेशन्स पण केलेले आहेत, म्हणजेच काय तर त्याचे टाईप्स केलेले आहेत. तर ते टाईप्स आपण बघूया. सो क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. आता आपल्याला माहिती आहे क्लासिफिकेशन करताना कुठलाही एक बेस असतो. सो ह्याच्यामध्ये ज्या वेळेला क्लासिफिकेशन केलं आहे कार्बोहायड्रेट्समध्ये त्यावेळेला त्याच्या नंबर ऑफ शुगर युनिट्सवरती
ठरवून मग त्याचं क्लासिफिकेशन केलं आहे. आता शुगर युनिट्स म्हणजेच काय, तर नंबर ऑफ शुगर जेवढे प्रेझेंट असतील तशा पद्धतीने त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके, सो मोनोसॅकराइड्स, डायसॅकराइड्स आणि पॉलिसॅकराइड्स. सो आता इथे मी तुम्हाला सांगितलं सॅकराइड्स म्हणजे काय, कार्बोहायड्रेट्स. मग आता ह्याच्या पुढे प्रिफिक्स काय लागलाय, मोनो लागलाय. मोनोचा अर्थ असतो वन. सो वन कार्बोहायड्रेट म्हणजेच काय, तर सिंगल शुगरचं युनिट म्हणजे एकच शुगरचा मॉलिक्यूल आहे, त्याला आपण म्हणतो मोनोसॅकराइड. आणि त्याचे एक्झाम्पल आहेत ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ओके, त्यानंतर डायसॅकराइड. आता डायचा अर्थ काय असतो, टू. सो टू कार्बोहायड्रेट्स म्हणजेच काय, तर टू शुगर युनिट. आता टू शुगर युनिट्स म्हणजेच काय, तर दोन मोनोसॅकराइड्स ज्या वेळेला एकत्र येतात आणि जॉईंट होतात तर त्या चेनला आपण म्हणतो डायसॅकराइड्स. ओके, आणि ते जॉईंट झालेले असतात कशाने, तर बाय द प्रोसेस ऑफ कंडेन्सेशन. ह्या प्रोसेस आपण हळूहळू पुढे डिटेलमध्ये शिकणार आहोत. ओके, आत्ता सध्या फक्त लक्षात ठेवायचं आहे की दोन मोनोसॅकराइड एकत्र आले म्हणजेच त्याला पकडून ठेवलंय. आता ते पकडून कोणी ठेवलंय ते आपण पुढे शिकणार आहोत आणि त्या प्रोसेसला काय म्हणतात, तर कंडेन्सेशन म्हणतात. एक्झाम्पल दिलंय सुक्रोज आणि लॅक्टोज. ओके, मोनोसॅकराइडचं एक्झाम्पल ग्लुकोज फ्रुक्टोज, डायसॅकराइडचं एक्झाम्पल सुक्रोज लॅक्टोज. ओके, त्यानंतर पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड्स काय असतात, तर लॉंग चेन ऑफ शुगर युनिट. म्हणजेच हे जे मोनोसॅकराइड आहेत ते खूप सारे मोनोसॅकराइड ज्या वेळेला एकत्र येतात, म्हणजेच आपण 10 पेक्षा जास्त मोनोसॅकराइड ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्याला म्हणतात पॉलिसॅकराइड्स. ओके, त्याचे एक्झाम्पल्स दिलेत स्टार्च, ग्लायकोजन आणि सेल्युलोज. सो बेसिकली क्लासिफिकेशन काय केलं आहे कार्बोहायड्रेटचं, 3 टाईप्समध्ये, मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, पॉलिसॅकराइड. मोनो म्हणजे एक शुगर मॉलिक्यूल, डाय म्हणजे 2 शुगरचे मॉलिक्युल्स आणि पॉली म्हणजे भरपूर सारे शुगरचे मॉलिक्युल्स. आता बेसिकली तुम्ही बघाल तर हे डायसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड हे दोन्हीही कशापासून बनलेले आहेत, मोनोसॅकराइड पासून. मोनोसॅकराइडचे 2 मॉलिक्यूल एकत्र आले की डायसॅकराइड तयार होतो आणि मोनोसॅकराइडचे भरपूर सारे मॉलिक्युल्स एकत्र आले की पॉलिसॅकराइड तयार होतो. ओके, सो आता ह्या प्रत्येक टाईपला आपण डिटेलमध्ये बघूया. सो फर्स्ट इज मोनोसॅकराइड्स. These are simplest and smallest sugar with sweet taste and crystalline nature. आता हे सगळ्यात सिम्पलेस्ट आहेत. आता मोनोसॅकराइड एकच मॉलिक्यूल आहे म्हणजे सिम्पल असणार आहे. सो हे लक्षात काय ठेवायचं आहे, सिम्पल आहेत, स्मॉल आहेत, त्यानंतर स्वीट टेस्ट आहे. आता सॅकराइड कार्बोहायड्रेट शुगरचा मॉलिक्यूल आहे म्हणजेच ह्याचा टेस्ट कशी असणार आहे, गोड असणार आहे. हे लक्षात ठेवायला इझी जाईल आपल्याला. ओके, शुगरवरून लक्षात ठेवायचं, टेस्ट स्वीट आहे आणि त्याचं नेचर कसं आहे, क्रिस्टलाइन आहे. ओके, सोल्युबल इन वॉटर. आता पुन्हा हे लक्षात ठेवण्यासाठी शुगर आहे पाण्यामध्ये टाकल्यानंतर सोल्युबल होते म्हणजेच डिझॉल्व्ह होते, म्हणून त्यावरून लक्षात काय ठेवायचं की मोनोसॅकराइड सोल्युबल इन वॉटर आहेत. ओके, अँड कॅनॉट बी फर्दर हायड्रोलाइज्ड. आता हायड्रोलाइज्ड म्हणजे काय, हायड्रोचा अर्थ काय, वॉटर. सो ज्या वेळेला शुगर मॉलिक्यूलमध्ये आपण वॉटर मिक्स करतो, मी हे केमिकल रिॲक्शन सांगते तुम्हाला. ओके, एक मोनोसॅकराइड आपण घेतला ज्याला आपण ग्लुकोज म्हणूया आणि त्याच्यामध्ये समजा आपण वॉटर मॉलिक्यूल ॲड केला तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, हायड्रोलिसिस म्हणतो. ओके, सो हे मोनोसॅकराइड जे आहेत त्यांचं अजून पुढे जाऊन आपण हायड्रोलिसिस नाही करू शकत कारण ऑलरेडी हे स्मॉल आहेत. ओके, स्मॉलेस्ट शुगर आहेत, यांचं अजून पुढे जाऊन आपण ब्रेकडाऊन नाही करू शकत. ओके, त्याचा जनरल फॉर्म्युला दिलेला आहे CH2ON आणि N काय आहे, नंबर ऑफ कार्बन, वेअर N स्टार्ट्स फ्रॉम 3 to 7. आता इथे लक्षात काय ठेवायचं आहे, प्रत्येक वेळी मोनोसॅकराइडमध्ये N ची सुरुवात कशापासून होते, 3 पासून होते. ओके, आणि संपते कुठे, 7 पर्यंत. असे भरपूर सारे असतात पण मोनोसॅकराइडमध्ये 3 to 7. ओके, सो हे आपण जरा टेबलच्या मदतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सो हे मोनोसॅकराइड आहेत आणि मोनोसॅकराइडचे डिव्हिजन कशामध्ये केलेले आहेत, तर ऑन द बेसिस ऑफ कार्बन. जसे जसे कार्बनचे मॉलिक्युल्स वाढत जाणार आहेत तसं तसं त्याचे टाईप्स बदलत जाणार आहेत. ओके, सो ज्या वेळेला 3 कार्बन मॉलिक्युल्स असतात मोनोसॅकराइडमध्ये त्यावेळेला त्याला काय म्हणतात, ट्रायोस. ट्रायवरून लक्षात ठेवायचं, ट्रायचा अर्थ असतो 3, ट्रायोस. त्यानंतर ज्या वेळेला 4 कार्बन मॉलिक्युल्स असतात त्यावेळेला त्याला म्हणतात टेरोस. ज्यावेळेला 5 कार्बन मॉलिक्युल्स त्याला म्हणतात पेंटोज, 6 कार्बन मॉलिक्युल्स हेक्झोज आणि 7 कार्बन मॉलिक्युल्स ज्या वेळेला असतात मोनोसॅकराइडमध्ये त्यावेळेला त्याला म्हणतात हेप्टोज. ओके,
ट्रायोज, टेरोज, पेंटोज, हेक्झोज आणि हेप्टोज. ओके, सो तुम्ही बघितलं N 3 पासून सुरू झालाय ट्रायपासून आणि संपलाय कुठे, हेप्टोज पर्यंत. ओके, सो क्लासिफाईड बेस्ड ऑन द नंबर ऑफ कार्बन. आता ह्या मोनोसॅक्राइडला क्लासिफिकेशन केलंय, म्हणजेच त्याचे टाइप्स केले जे आता आपण चार्टमध्ये बघितले. सो ते कशाच्या बेसवर केले, तर कार्बन ॲटम्सच्या बेसवर केले. जसे जसे कार्बनचे ॲटम वाढत जाणार आहेत तसे तसे त्याचे टाइप्स बदलत जाणार आहेत. ओके, सो हे आत्ता आपण बघितले ट्रायोज, टेरोज, पेंटोज, हेक्झोज आणि हेप्टोज. इफ इट कंटेन्स अल्डिहाइड. आता इट म्हणजे काय, मोनोसॅक्राइड. जर मोनोसॅक्राइडमध्ये अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला आपण म्हणतो अल्डोज. इफ इट कंटेन्स केटॉन्स. जर केटॉन्स प्रेझेंट असेल, केटॉन ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, केटोज. ओके, सो सगळ्यात पहिलं आपण अल्डिहाइड आणि केटॉन म्हणजेच काय हे समजून घेऊया. सो आता इथे इमेजमध्ये बघा. सो ही इमेज आहे अल्डिहाइड आणि केटॉनची. लेफ्ट साईडवाला अल्डिहाइड आहे आणि राईटवाला केटॉन आहे. हे दोन्हीही बेसिकली काय आहेत, कार्बन आणि ऑक्सिजन मॉलिक्यूलचे बॉन्ड आहेत. जसं इथे दाखवले इमेजमध्ये, एक ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे, एक कार्बन मॉलिक्यूल आहे. फक्त याच्यामध्ये डिफरन्स काय असतो, तर अल्डिहाइड जो आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. इथे तुम्ही इमेजमध्ये बघितलं तर तुम्हाला अल्डिहाइडमध्ये हायड्रोजन मॉलिक्यूल दिसतोय आणि तेच केटॉन जर बघितलं तर त्याच्यामध्ये हायड्रोजन मॉलिक्यूल ॲब्सेंट आहे. ओके, नाही आहे, नसतो त्याच्यामध्ये. सो हे लक्षात ठेवायचं असेल तर अल्डिहाइडमध्ये H येतो, तर त्यामुळे त्याच्यावरून लक्षात ठेवायचं अल्डिहाइडमध्ये हायड्रोजन आहे आणि केटॉनमध्ये H नाही आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये हायड्रोजन मॉलिक्यूल नाही आहे. ओके, सो हे तुम्हाला बेसिकली मी काय सांगते तर तुम्हाला याचे अर्थ समजण्यासाठी. ओके, ज्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायला इझी जाईल. सो आता ज्या वेळेला मोनोसॅक्राइडमध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे, म्हणजेच हा वाला CHO, आता याच्यामध्ये हायड्रोजन आहे की नाही. सो हा जर ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला आपण म्हणतो अल्डोज आणि त्याचे एक्झाम्पल आहेत ग्लुकोज आणि झायलोज. ओके, सो ग्लुकोजचा फॉर्म्युला तुम्ही जर बघितलात तर C6H12O6, म्हणजेच हायड्रोजन त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. सो त्याला आपण काय म्हणणार, अल्डोज. आता इफ इट कंटेन्स केटॉन, म्हणजेच कार्बन आणि ऑक्सिजनचा मॉलिक्यूल विदाउट हायड्रोजन, तर त्याला आपण काय म्हणणार, केटोज. आणि त्याचे एक्झाम्पल काय देणे दिलेत, फ्रुक्टोज आणि रिबुलोज. ओके, सो मोनोसॅक्राइड सिम्पलेस्ट आहेत, स्मॉलेस्ट आहेत, टेस्ट स्वीट आहे, क्रिस्टलाइन नेचर आहे, वॉटर सोल्युबल आहेत आणि पुढे त्याचा हायड्रोलाइज करू शकत नाही कारण ते अजून किती छोटं ब्रेकडाऊन करणार ना त्याला, ऑलरेडी ते छोटे आहेत. जनरल फॉर्म्युला CHO2 म्हणजेच कार्बन आणि वॉटर मॉलिक्यूल, ज्याच्यामध्ये N 3 पासून सुरू होतात आणि 7 ला येऊन संपतात. ओके, ट्रायोज, टेरोज, पेंटोज, हेक्झोज आणि हेप्टोज. जर मोनोसॅक्राइडमध्ये अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला आपण अल्डोज म्हणतो, एक्झाम्पल ग्लुकोज आणि झायलोज. जर त्याच्यामध्ये केटॉन ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला आपण केटोज म्हणतो आणि एक्झाम्पल आहेत फ्रुक्टोज आणि रुबुलोज. ओके ओके, सो आता मोनोसॅक्राइड्स जे आहेत ना त्यांच्याकडे अजून एक प्रॉपर्टी आहे, दॅट इज प्रॉपर्टी ऑफ रिडक्शन. म्हणजेच काय, तर त्यांच्यामध्ये रिडक्शनची प्रोसेस होत असते आणि म्हणून त्यांना काय म्हणतात, रिड्युसिंग शुगर. ओके, सो अशी शुगर ज्याच्यामध्ये रिडक्शनची प्रोसेस होते त्याला आपण म्हणतो रिड्युसिंग शुगर. मग ऑल मोनोसॅक्राइड्स ॲक्ट ॲज रिड्युसिंग शुगर. आता सगळे मोनोसॅक्राइड जे मागाशी आपण शिकलो, ट्रायपासून 3 पासून 7 पर्यंतचे जे आपण मोनोसॅक्राइड शिकलो ते सगळे कसे आहेत, रिड्युसिंग शुगर आहेत. का, कारण त्यांच्यामध्ये ना ही रिडक्शनची प्रोसेस होत असते. आता कशी काय होत असते ही प्रोसेस, तर ते आपण बघूया नक्की काय होतं या प्रोसेसमध्ये. आता नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल की काहीतरी रिड्यूस होतंय, म्हणजेच काहीतरी कमी होतंय. आता काय कमी होतं याच्यामध्ये, तर इलेक्ट्रॉन्स कमी होत असतात. आता कसं ते आपण बघूया. ओके, सो मोनोसॅक्राइड्समध्ये सपोज इथे आपण एक्झाम्पल घेऊया ग्लुकोज. ग्लुकोज आहे, तर ग्लुकोजमध्ये ज्यावेळेला आपण हा बेनेडिक रिएजंट मिक्स करतो. आता बेनेडिक रिएजंट एक लिक्विड आहे, ब्ल्यू कलरचं लिक्विड. ते ज्यावेळेला आपण ग्लुकोज मॉलिक्यूलमध्ये टाकतो आणि तो ग्लुकोज मॉलिक्यूल कसा पाहिजे, मोनोसॅक्राइड पाहिजे, म्हणजे एकच ग्लुकोज मॉलिक्यूल पाहिजे. तर त्यावेळेला या बेनेडिक रिएजंटसोबत त्याची रिॲक्शन होते. आता या बेनेडिक रिएजंटकडे काय आहे, हे Cu2+ आयन्स आहेत. ओके, म्हणजे आयन्स आहेत, कॉपरचे आयन्स आहेत. तर ह्या आयन्समधून इलेक्ट्रॉन लूज व्हायला लागतात आणि ते रिड्यूस होतात. ओके, सो
हे कॉपर आयन्स जे आहेत ते रिड्यूस होतात आणि त्याचं कन्व्हर्जन होतं Cu+ मध्ये. म्हणजेच हे बघा इथे 2 आयन्स होते, त्याचं फक्त 1 आयनमध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे. याचाच अर्थ काय, रिडक्शन झालंय. आणि मग हे रिडक्शन झाल्यानंतर याच्यापासून काय तयार होतं, तर एक रेड प्रेसिपिटेट तयार होतो. आता हा बेनेडिक्ट रिएजंट ब्लू होता, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, रेड कलरमध्ये होतं. ओके, सो हीच प्रोसेसला काय म्हणतात, रिडक्शनची प्रोसेस म्हणतात. आता ही प्रोसेस कशी काय होते, सगळ्या मोनोसेक्राइडमध्येच का होते, कारण त्यांच्याकडे काय आहेत, फ्री अल्डिहाइड ऑर कीटोन्स ग्रुप. मगाशी आपण शिकलो, ज्या मोनोसेक्राइडकडे अल्डिहाइड ग्रुप आहे त्याला आपण अल्डोज म्हणतो, आणि ज्यांच्याकडे केटॉन ग्रुप आहे त्याला आपण केटोज म्हणतो. म्हणजेच काय, तर ह्या सगळ्या मोनोसेक्राइड्सकडे ह्या दोन्हीपैकी एक कुठला तरी ग्रुप असतोच. मग हे दोनपैकी एक ग्रुप ज्या वेळेला शुगरमध्ये असतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये रिडक्शनची प्रोसेस होऊ शकते. ओके, हे लक्षात ठेवायचं व्यवस्थित, की ज्या वेळेला अल्डिहाइड आणि कीटोन ग्रुप हे मोनोसेक्राइडमध्ये किंवा शुगरमध्ये प्रेझेंट असतात त्यावेळेला रिडक्शनची प्रोसेस होते. आणि जर एखादी शुगर अशी असेल ज्याच्यामध्ये हे 2 ग्रुप नाही आहेत, अल्डिहाइड आणि कीटोन नाही आहेत, तर त्याच्यामध्ये ही रिडक्शनची प्रोसेस आपण नाही करू शकत. ओके, सो त्यावेळेला त्या शुगरना आपण काय म्हणणार, नॉन रिड्युसिंग शुगर. हे मी का आत्ता एक्सप्लेन करते, कारण पुढे तुम्हाला आहे. ओके, सो ऑल मोनोसेक्राइड कसे आहेत, सगळेच्या सगळे रिड्युसिंग शुगर आहेत. ओके, कारण त्यांच्यामध्ये रिडक्शनची प्रोसेस होतीये. नेक्स्ट, एक्झाम्पल्स ऑफ मोनोसेक्राइड्स. आता मोनोसेक्राइड बघितलं आपण, आता त्याचे एक्झाम्पल सगळ्यात पहिलं ग्लुकोज आपण बघूया. ग्लुकोज काय आहे, तर मोस्ट इम्पॉर्टंट फ्युएल इन लिव्हिंग सेल. ग्लुकोज हा शब्द आपण नेहमी ऐकत असतो. समजा एखाद्याला चक्कर आली तर आपण लगेच त्याला ग्लुकोज देतो, है की नाही. सो ग्लुकोज हा काय आहे, मोस्ट इम्पॉर्टंट फ्युएल इन लिव्हिंग सेल. आता ह्या ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन आपल्या ब्लडमध्ये किती आहे ते इथे त्यांनी सांगितलंय. सो इट्स कॉन्सन्ट्रेशन इन ह्युमन ब्लड इज अराउंड 90 mg/100 ml. म्हणजेच काय, तर आपलं 100 ml जर ब्लड आपण घेतलं तर त्या 100 ml ब्लडमध्ये 90 मिलीग्राम हे ग्लुकोज असतं. ओके, ह्युमन ब्लडचं सांगितलंय. ओके, त्यानंतर इट इज इझिली पास थ्रू दी सेल मेम्ब्रेन. आता हे जे ग्लुकोज आहेत ते कोण आहेत, मोनोसेक्राइड्स आहेत, म्हणजेच सगळ्यात छोटे मॉलिक्युल्स आहेत, छोटे शुगर मॉलिक्युल्स आहेत, म्हणून ते सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये इझिली जाऊ शकतात. ओके, आणि इझिली गेल्यानंतर ते काय करतात, आतमध्ये जाऊन एनर्जी प्रोव्हाइड करतात थ्रू सेल्युलर रेस्पिरेशन. आता रेस्पिरेशन म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशनबद्दल आपण बोलतोय. ओके, हे आपण 10th स्टँडर्डमध्ये शिकलोय. सो ग्लुकोज इम्पॉर्टंट फ्युएल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 90 mg/100 ml, आणि ते छोटे असल्यामुळे सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये इझिली घुसू शकतात. ओके, आणि आतमध्ये जाऊन ते काय करतात, एनर्जी प्रोव्हाइड करतात थ्रू सेल्युलर रेस्पिरेशन. सो नाव सेकंड एक्झाम्पल, गॅलॅक्टोज. सो हे काय आहेत, तर स्ट्रक्चरली सिमिलर टू ग्लुकोज. आत्ता मगाशी आपण जो फर्स्ट एक्झाम्पल बघितला त्याच्या स्ट्रक्चर सारखाच ह्याचा पण स्ट्रक्चर आहे. कंबाईन्स विथ ग्लुकोज टू फॉर्म लॅक्टोज. आता ग्लुकोज आणि ग्लॅक्टोज ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला लॅक्टोज तयार होतो. ओके, लॅक्टोज ही सुद्धा एक शुगर आहे. म्हणजेच पहिले एक्झाम्पल आणि हे सेकंडवाले एक्झाम्पल ज्या वेळेला एकत्र येतात, मिक्स होतात, त्यावेळेला त्याच्यापासून नवीन शुगर तयार होते, दॅट इज लॅक्टोज. ओके, कॅनॉट बी इझिली कन्व्हर्टेड इन टू ग्लुकोज. सो ह्या ग्लॅक्टोजला आपण पुन्हा ग्लुकोजमध्ये कन्वर्ट इझिली नाही करू शकतो बट इझिली नाही होऊ शकत. डज नॉट सर्व द सेम रोल इन रेस्पिरेशन. सो नेक्स्ट एक्झाम्पल इज फ्रुक्टोज. फ्रुक्टोज इज नोन ॲज फ्रूट शुगर. आता नावावरून लक्षात येते फ्रुक्टोज. ओके, ही काय आहे, फ्रुट्समध्ये असणारी शुगर. केमिकली काय आहेत, ते केटो हेक्झोज आहेत विथ 5 मेंबर्ड रिंग. आता इथे हेक्झोज म्हटल्यावरती 6 रिंग असल्या पाहिजेत, पण केटो हेक्झोजमध्ये हे 5 मेंबर्ड रिंगच आहे. ओके, कंबाईन्स विथ ग्लुकोज टू फॉर्म सुक्रोज. आता हा फ्रुक्टोज ज्या वेळेला ग्लुकोजसोबत एकत्र येतो त्यावेळेला त्याच्यापासून सुक्रोज तयार होतो. सो आपण 3 एक्झाम्पल बघितले मोनोसेक्राइडचे, ग्लुकोज, लॅक्टोज आणि फ्रुक्टोज. ओके, ग्लॅक्टोज एकत्र आला की लॅक्टोज तयार होतो, फ्रुक्टोज एकत्र आला ग्लुकोजसोबत की सुक्रोज तयार होतो. सो आता आपण बघूया आपल्या कार्बोहायड्रेट्सचा सेकंड टाईप, दॅट इज डायसॅकराइड्स. ओके, म्हणजेच ह्या चार्टमध्ये जर आपण बघितलं, ओके, सो ह्या चार्टमध्ये बघा कार्बोहायड्रेटचा दुसरा टाईप आहे डायसॅकराइड्स. त्याचे एक्झाम्पल्स आहेत सुक्रोज, लॅक्टोज आणि माल्टोज. डायसॅकराइड्स, आता हे डायसॅकराइड तयार कसे होतात, तर 2 मोनोसेक्राइड्स मॉलिक्यूल एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये कंडेन्सेशनची रिॲक्शन होते, प्लस ते काय रिलीज करतात, 1 मॉलिक्यूल ऑफ
वॉटर. सो अशा पद्धतीने त्यांचं कन्व्हर्जन होतं डायसॅक्राईडचं. ओके ओके. सो 2 मोनोसॅक्राइड्स एकत्र येतात, कंडेन्सेशनची रिॲक्शन होते आणि वॉटर मॉलिक्यूल रिलीज करतात. त्यावेळेला डायसॅक्राइड्स तयार होतात. ओके. 2 युनिट्स आर हेल्ड टुगेदर बाय ग्लायकोसिडिक बॉन्ड. म्हणजेच काय तर हे 2 मोनोसॅक्राइड ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला हा ग्लायकोसिडिक बॉन्ड त्यांना पकडून ठेवतो. ओके. आणि मग त्याचं कन्व्हर्जन डायसॅक्राइडमध्ये होतं. डायसॅक्राइडचे एक्झाम्पल दिले सुक्रोज, लॅक्टोज आणि माल्टोज. ओके. सो सुक्रोज कसा तयार होतो आपण बघितलंय मगाशी. फ्रुक्टोज आणि ग्लुकोज ज्यावेळेला एकत्र येतो त्यावेळेला सुक्रोज तयार होतो. लॅक्टोज कसा तयार होतो, ग्लॅक्टोज आणि ग्लुकोज ज्यावेळेला एकत्र येतो त्यावेळेला लॅक्टोज तयार होतो. आणि हा माल्टोज कसा तयार होतो, ग्लुकोजचे 2 मॉलिक्युल्स ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला माल्टोज तयार होतो. ओके. म्हणजेच काय ग्लुकोज स्वतःसोबतच मिक्स होतो त्यावेळेला त्याला माल्टोज म्हणतात. ओके. सो हे लॅक्टोज आणि माल्टोज काय आहेत, रिड्युसिंग शुगर आहेत. म्हणजेच मगाशी आपण जे रिड्युसिंग शुगरची कन्सेप्ट शिकलो ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स रिड्यूस होतात, मायनस होतात. सो लॅक्टोज आणि माल्टोज काय आहेत, रिड्युसिंग शुगर. म्हणजेच ह्या दोघांकडे काय आहेत, अल्डिहाइड किंवा केटोज ग्रुप आहेत. ओके. त्यानंतर सुक्रोज कसा आहे, नॉन रिड्युसिंग शुगर आहे. म्हणजेच ह्याच्याकडे अल्डिहाइड किंवा केटोजचा ग्रुप नाही आहे. ओके, ॲब्सेंट आहे. एक्झाम्पल्स आपण बघितले. आता बघूया डायसॅक्राइड्स काय आहेत, सोल्युबल इन वॉटर. जसं मोनोसॅक्राइड सोल्युबल आहेत तसे डायसॅक्राइड सुद्धा सोल्युबल आहेत, बट टू लार्ज टू क्रॉस द सेल मेम्ब्रेन डायरेक्टली. आता आपण मगाशी काय बघितलं, मोनोसॅक्राइड इझिली सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये जात होते, पण डायसॅक्राइड तसे आतमध्ये इझिली जाऊ शकत नाहीत. का? कारण हे मोठे झाले ना, मोनोसॅक्राइड एकत्र आले म्हणजे त्याची साईज वाढली, म्हणून ते लार्ज असल्यामुळे सेल मेम्ब्रेनमध्ये डायरेक्टली जाऊ शकत नाहीत. मग आता ते कसे आतमध्ये जातात, तर त्याची एक प्रोसेस आहे. ती प्रोसेस काय आहे, तर ह्या डायसॅक्राइडचं पुन्हा ब्रेकडाऊन होतं आणि त्याचं कन्व्हर्जन होतं मोनोसॅक्राइडमध्ये आणि 2 मोनोसॅक्राइडचे मॉलिक्यूल नंतर सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये इझिली घुसू शकतात. ओके. आता ते कसं होतं ते थोडं बघूया आपण. सो इथे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे डायजेशन अँड स्टोरेज ऑफ डायसॅक्राइड. आता हे डायसॅक्राइड कसे डायजेस्ट होतात ते बघूया आपण. तर ड्युरिंग डायजेशन डायसॅक्राइड्स आर ब्रोकन डाऊन इंटू मोनोसॅक्राइड्स इन स्मॉल इंटेस्टाईन. म्हणजेच कुठल्याही ॲनिमलच्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये गेल्यानंतर डायसॅक्राइड काय होतात, ब्रेकडाऊन होतात आणि त्याचं कन्व्हर्जन होतं मोनोसॅक्राइडमध्ये. सपोज हा असेल माल्टोज. ओके. माल्टोजचं एक्झाम्पल घेऊया. माल्टोज म्हणजे काय, 2 ग्लुकोजचे मॉलिक्युल्स. तर त्यावेळेला काय होणार आहे, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये गेल्यानंतर तो माल्टोज ब्रेकडाऊन होणार आणि त्याचे 2 वेगवेगळे ग्लुकोज मॉलिक्यूल पुन्हा तयार होणार आहेत. ओके. म्हणजेच काय मोनोसॅक्राइडमध्ये कन्व्हर्जन होणार आहे. आता मोनोसॅक्राइड्स आपल्याला माहिती आहे इझिली सेल वॉलमधून जाऊ शकतात. सो अशा पद्धतीने हे डायसॅक्राइड सेल वॉलमध्ये जातात आणि मग आतमध्ये त्याचं डायजेशन होतं. These simple sugars then enter the bloodstream and reach the cell for energy. आता त्यांनी काय सांगितलं, डायसॅक्राइड मोनोसॅक्राइडमध्ये कन्वर्ट होतात आणि मग हे सिम्पल शुगर पुन्हा ब्लडस्ट्रीममध्ये जातात आणि मग ते सेलमध्ये जाऊन एनर्जी तयार करतात. ज्या वेळेला इमिडिएट एनर्जीची गरज नसते, वेन इमिडिएट एनर्जी इज नॉट निडेड, त्यावेळेला काय होतं, मग त्यावेळेला मोनोसॅक्राइड्स आर स्टोर्ड बाय कन्वर्टिंग देम इंटू डायसॅक्राइड्स अँड पॉलिसॅक्राइड्स. आता इथे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. त्यांनी काय सांगितलंय, एनर्जी तयार होते की नाही डायजेशन झाल्यानंतर, पण कधी कधी आपल्याला एवढ्या भरपूर प्रमाणात एनर्जीची गरज नसते. सो अशा वेळेला काय होतं, तर सेल काय करतात, पुन्हा त्या मोनोसॅक्राइडचं कन्व्हर्जन करतात एकतर डायसॅक्राइडमध्ये किंवा पॉलिसॅक्राइडमध्ये. आता हे असं का, कारण समजा जर 2 मोनोसॅक्राइडचे मॉलिक्यूल असतील सेलच्या आतमध्ये तर त्याचं कन्व्हर्सेशन काय होणार आहे, डायसॅक्राइडमध्ये. पण भरपूर सारे जर का एकत्र मोनोसॅक्राइड असतील तर त्याचं कन्व्हर्सेशन होणार आहे पॉलिसॅक्राइडमध्ये. ओके. सो ही डायजेशनची प्रोसेस कळली, सोपी आहे की नाही. आपल्याला माहिती आहे डायसॅक्राइड खूप मोठे मॉलिक्युल्स आहेत म्हणून ते आतमध्ये इझिली जाऊ नाही शकत सेल मेम्ब्रेनमध्ये, म्हणून काय होतं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये त्याचं कन्व्हर्जन मोनोसॅक्राइडमध्ये होतं. ओके. आणि मग त्याच्यामधून एनर्जी तयार होते. सो इथे मी तुम्हाला इमेजेस दिलेले आहेत 2. ही आहे माल्टोजची इमेज. म्हणजेच काय, हा डायसॅक्राइड आहे, 2 ग्लुकोजचे मॉलिक्यूल एकत्र आलेत आहे ना. हा एक मोनोसॅक्राइड झाला आणि हा सेकंड मोनोसॅक्राइड झाला. ओके. सो बघा या दोन्ही मॉलिक्युल्सला हा जो बॉन्ड आहे याने पकडून ठेवलेला आहे. ओके. आणि ह्या बॉन्डला आपण मगाशी काय म्हटलेलो, ग्लायकोसिडिक बॉन्ड. आता हा काय आहे, वॉटर मॉलिक्युलच आहे बघा, H
2 H आहेत आणि 1 ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आहे, म्हणजेच हा वॉटर मॉलिक्यूल आहे. ओके, सो हा झाला माल्टोज. त्यानंतर आपण जी डायजेशनची प्रोसेस बघितली, म्हणजेच डायसॅक्राइडचं ज्या वेळेला मोनोसॅक्राइडमध्ये कन्व्हर्जन होतं त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, हायड्रोलिसिस म्हणतो. ओके, आता हायड्रोलिसिस का, कारण त्याच्यामध्ये काय होतं, वॉटर मॉलिक्यूल ॲड होतो. बघा आता सपोज डायसॅक्राइड इथे दिलेला आहे त्यांनी. ओके, सो हा डायसॅक्राइड काय आहे, C12H22 आणि O11. आता ह्याच्यामध्ये ज्या वेळेला H2O ॲड होतो, म्हणजेच एक वॉटर मॉलिक्यूल ॲड होतो, त्यावेळेला काय होणार आहे बघा, ह्या H22चं कन्व्हर्जन कशात होणार आहे, H. आता H किती आहेत आपल्याकडे, 24 झाले आणि O किती आहेत, 12 झाले. सो C12H24 आणि O12 आहेत. आता ह्याचं कन्व्हर्जन मोनोसॅक्राइडमध्ये होणार, म्हणजेच ह्याचं हाफ होणार आहे आणि ह्याचं हाफ काय असणार आहे, C6H12O6. सो इथे दिलेलं आहे बघा, अशा पद्धतीने त्याचे 2 मोनोसॅक्राइड्स तयार होतात, C6H12O6. ओके, हे 2 मोनोसॅक्राइड तयार झाले आणि हे आता इझिली ब्लड स्ट्रीममधून सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये जाऊन एनर्जी तयार करणार. ओके, सो सांगायचं काय आहे तुम्हाला, तर ही जी डायसॅक्राइडपासून मोनोसॅक्राइडमध्ये कन्व्हर्जन होतं आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, हायड्रोलिसिस म्हणतो. का हायड्रोलिसिस, कारण त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल ॲड होते. ओके, आणि हायड्रोचा अर्थ काय असतो, वॉटर. पॉलिसेक्राइड, आता हे तयार कसे होतात, तर भरपूर सारे मोनोसेक्राइडचे मॉलिक्युल्स एकत्र येतात आणि प्रत्येक मॉलिक्यूल एक दुसऱ्याला चिकटलेला असतो आहे ना, 1 युनिट प्रत्येकाला चिकटलेला असतो आणि तो नंतर एक नवीन चेन तयार करतो आणि त्या चेनला आपण काय म्हणतो, पॉलिसेक्राइड्स. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये भरपूर सारे मोनोसॅक्राइडचे मॉलिक्युल्स आहेत आणि ह्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, पॉलिमरायझेशन. ओके, सो जर डेफिनेशन तुम्हाला आली की व्हॉट इज पॉलिमरायझेशन, तर पॉलीवरून लक्षात ठेवायचं, पॉलिसॅक्राइड्सबद्दल विचारलेलं आहे. ओके, सो भरपूर सारे मोनोसॅक्राइड्स एकत्र येतात, त्यांच्यामध्ये कंडेन्सेशनची रिॲक्शन होत जाते आणि ही रिॲक्शन आहे ना सारखी सारखी होत जाते. आता बघा, एक मॉलिक्यूल आला, दुसरा मॉलिक्यूल आला, म्हणजेच कंडेन्सेशन झालं, ते चिकटले. त्यानंतर पुन्हा तिसरा आला, चौथा आला, त्याच्यामध्ये कंडेन्सेशन रिॲक्शन झाली, पुन्हा ते चिकटले. असे एका पाठोपाठ एक ते ॲड होत जातात आणि मग त्यांची एक मोठीच्या मोठी चेन तयार होते, ज्याला आपण पॉलिसॅक्राइडची चेन म्हणतो. ओके, आणि ह्या प्रोसेसलाच काय म्हणतात, तर पॉलिमरायझेशन. पॉलिसॅक्राइड्स कसे आहेत, व्हेरी लार्ज मॅक्रो मॉलिक्यूल. आता मॅक्रोचा अर्थ काय, मोठे. आपल्याला माहिती आहे पॉलिसॅक्राइड कोणाच्या अंडर येतात, मॅक्रो मॉलिक्यूलच्या अंडर. आपण चार्टमध्ये शिकलोय ना आपल्या बायोमॉलिक्यूलच्या चार्टमध्ये. सो हे व्हेरी लार्ज मॅक्रो मॉलिक्यूल आहेत, वॉटर इनसोल्युबल आहेत. जसं मोनोसॅक्राइड आणि डायसॅक्राइड वॉटर सोल्युबल आहेत, तसं पॉलिसॅक्राइड काय आहेत, वॉटर इनसोल्युबल आहेत. ओके, हे वॉटरमध्ये मिक्स होत नाहीत, डिझॉल्व्ह होत नाहीत. कॅन बी हायड्रोलाइज्ड बॅक टू मोनोसॅक्राइड. आता ह्या पॉलिसॅक्राइडला आपण पुन्हा हायड्रोलाइज करून, म्हणजेच त्याच्यामध्ये वॉटरचे मॉलिक्युल्स ॲड करून त्याचं कन्व्हर्जन आपण मोनोसॅक्राइडमध्ये करू शकतो. देअर प्रॉपर्टीज डिपेंड ऑन चेन लेंथ, ब्रांचिंग आणि कॉइलिंग. आता इथे व्यवस्थित लक्ष ठेवायचं. हे जे पॉलिसॅक्राइड्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज ना वेगवेगळ्या असतात, म्हणजे त्याचं जर स्ट्रक्चर जसं बदलत जातं तसं तसं त्याच्या प्रॉपर्टीज बदलत जातात. समजा एक पॉलिसॅक्राइड आहे ज्याची लेंथ खूप मोठी आहे. ओके, म्हणजे एक सरळ चेन आहे पॉलिसॅक्राइडची आणि त्याची लेंथ खूप मोठी झाली, याचाच अर्थ त्याचं वजन जास्त होणार आहे. ओके, दुसरे आहेत ब्रांचिंग. पॉलिसॅक्राइडची चेन आहे. ओके, सो एक चेन आहे अशी आणि त्याला ना अजून वेगवेगळे अजून असे ब्रांचेस सुटत गेलेत. ओके, हे बघा, हे असं इकडे एक ब्रांच आली, इकडे एक ब्रांच आली, इकडे एक ब्रांच आली अशी. ओके, सो हे ब्रांचेस झाल्या त्याच्या. सो असं जर पॉलिसॅक्राइडची चेनचा स्ट्रक्चर असेल तर ह्या अशा पॉलिसॅक्राइड्सना आपण इझिली ब्रेकडाऊन करू शकतो. ब्रेकडाऊन म्हणजे काय, तर इझिली त्यांच्यामधून एनर्जी आपण रिलीज करू शकतो. त्यानंतर कॉइलिंग. कॉइलिंग म्हणजे काय, तर सपोज पॉलिसॅक्राइडची चेन आहे आणि तिचा स्ट्रक्चर समजा असा कॉइलसारखा असेल, तर अशा स्ट्रक्चरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी स्टोअर केली जाऊ शकते आणि म्हणजेच काय, तर कमी जागेमध्ये जास्तीत जास्त एनर्जी स्टोअर होते. ओके, सो हे त्याच्या प्रॉपर्टीज अशा स्ट्रक्चरवरून चेंज होतात. लेंथ जास्त असेल तर त्याचं वेट जास्त असतं, ब्रांचिंग असेल तर त्याला इझिली ब्रेकडाऊन करू शकतो आणि कॉइलिंग स्ट्रक्चर असेल तर त्याच्यामध्ये एनर्जी जास्त प्रमाणात स्टोअर करता येते. ओके, सो इथे मी पुन्हा तुम्हाला सांगते, पॉलिसॅक्राइडमध्ये पहिले तर पॉलिमरायझेशनची डेफिनेशन लिहायची, म्हणजेच काय, तर हे कसे तयार होतात.
तर मोनोसॅकराइड अंडरगोज रिपिटेटिव्ह कंडेन्सेशन रिॲक्शन, सारखी सारखी कंडेन्सेशनची रिॲक्शन होते आणि त्या रिॲक्शनमध्ये काय होत असतं, ॲडिंग 1 युनिट आफ्टर दी अदर, म्हणजेच एक युनिट वेगवेगळ्या दुसऱ्या युनिट्स सोबत जोडत असतो टू फॉर्म. आता काय तयार होतं त्याच्यापासून, टू फॉर्म लार्ज चेन ऑफ मॉलिक्युल्स, खूप मोठीच्या मोठी चेन तयार होते मॉलिक्युल्सची आणि त्या चेनलाच आपण काय म्हणतो, पॉलिसॅकराइड्स. आणि या प्रोसेसला काय म्हणतात तर पॉलिमरायझेशन. पॉलिसॅकराइड्स काय आहेत, व्हेरी लार्ज मॅक्रोमॉलिक्यूल आणि इनसोल्युबल इन वॉटर आहेत. कॅन बी हायड्रोलाइज्ड. हायड्रोलाइज्ड म्हणजेच काय तर पुन्हा पॉलिसॅकराइडचं कन्व्हर्जन आपण मोनोसॅकराइडमध्ये करू शकतो. त्याच्या प्रॉपर्टीज चेन लेंथवरती, ब्रांचिंगवरती आणि कॉइलिंगवरती डिपेंड असतात. ओके, आता याचे एक्झाम्पल्स बघूया आपण. एक्झाम्पल्स ऑफ पॉलिसॅकराइड्स, जसं आपण डायसॅकराइड आणि मोनोसॅकराइडचे एक्झाम्पल्स बघितले तसे आता पॉलिसॅकराइडचे एक्झाम्पल बघूया. फर्स्ट आहे स्टार्च. स्टार्च काय आहे तर इट इज स्टोर्ड इन द प्लांट्स ॲज अ फूड, म्हणजेच काय प्लांटमध्ये फूडच्या फॉर्ममध्ये ते स्टोअर केले जातात, म्हणजे थोडक्यात ते फूड आहेत कोणासाठी, प्लांट्ससाठी. त्यानंतर मेड ऑफ अ अल्फा ग्लुकोज. आता हे स्टार्च कशापासून बनलेत, ग्लुकोजपासून बनलेत, पण तो कसा आहे, अल्फा आहे. आता इथे इमेजमध्ये बघा, सो इथे हे जे अल्फा ग्लुकोज आहे लेफ्टवालं, त्याचं स्ट्रक्चर बघा आणि बीटा ग्लुकोजचं स्ट्रक्चर बघा, कम्प्लीट स्ट्रक्चर सेम आहे. फक्त याच्यामध्ये डिफरन्स काय आहे तर हा जो रेडमध्ये HO लिहिलेला आहे ना, HOचा मॉलिक्यूल दॅट इज हायड्रॉक्सिल, हा हायड्रॉक्सिलचा मॉलिक्यूल अल्फा ग्लुकोजमध्ये डाऊन साईडला असतो आणि बीटा ग्लुकोजमध्ये अप साईडला असतो. ओके, सो हा एकच फक्त याच्यामध्ये डिफरन्स आहे. स्टार्च कसा आहे, अल्फा ग्लुकोजपासून बनलेला आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये जो हायड्रॉक्सिल मॉलिक्यूल आहे तो डाऊन साईडला पॉइंटिंग आहे. ओके, आता स्टार्च 2 फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतो. स्टार्चचे 2 फॉर्म असतात, एक असतो अमायलोज आणि सेकंड असतो अमायलोपेक्टिन. आता अमायलोज कसा आहे तर हा दिसायला अनब्रांच्ड आहे, म्हणजे ह्याला ना ब्रांचेस नाही आहेत आणि त्याचं स्ट्रक्चर आहे हेलिकल, जसं इथे इमेजमध्ये दिसतंय बघा. अमायलोजला ब्रांचेस नाही आहेत आणि त्याचं स्ट्रक्चर हेलिकल आहे. त्यानंतर सेकंड आहे अमायलोपेक्टिन. अमायलोपेक्टिनला ब्रांच्ड आहेत आणि इनसोल्युबल आहे. आता हा पॉलिसॅकराइड आहे म्हटल्यावरती तो वॉटर इन्सोल्युबलच असणार आहे. फक्त याच्यामध्ये डिफरन्स काय लक्षात ठेवायचा, अमायलोज काय आहे, अनब्रांच्ड आहे आणि अमायलोपेक्टिन काय आहे, ब्रांच्ड आहे. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे ग्लायकोजन. ग्लायकोजन काय आहे तर एक ॲनिमल स्टार्च आहे. ओके, सो हा कुठे स्टोअर होत असणार आहे, ॲनिमल्समध्ये स्टोअर होत असणार आहे. सो सिमिलर टू अमायलोपेक्टिन, जसं आपण मगाशी अमायलोपेक्टिन बघितलं, इथे इमेजमध्ये बघा, अमायलोपेक्टिन सारखाच असतो पण त्याच्यामध्ये जास्त ब्रांचेस असतात. ह्या ग्लायकोजनमध्ये अमायलोपेक्टिनपेक्षा जास्त ब्रांचेस असतात. आता हा स्टोअर कुठे केला जातो, लिव्हर आणि मसल्समध्ये स्टोअर केला जातो आणि कन्व्हर्टेड इंटू ग्लुकोज वेन एनर्जी इज निडेड. ज्या वेळेला आपल्याला एनर्जीची गरज लागते त्यावेळेला त्याचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये केलं जातं. आता इथे लक्ष द्या व्यवस्थित, ग्लायकोजन काय आहे, पॉलिसॅकराइड. ज्या वेळेला एनर्जीची गरज लागते त्यावेळेला त्याचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये होतं, म्हणजेच मोनोसॅकराइडमध्ये, आणि मग मोनोसॅकराइड इझिली आपल्या सेल वॉलमध्ये जाऊन आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करून देतात. ओके, नेक्स्ट आहे सेल्युलोज. सेल्युलोज काय आहे तर इट इज मेड फ्रॉम बीटा ग्लुकोज. जसं स्टार्च अल्फा ग्लुकोजपासून बनलंय तसंच सेल्युलोज बीटा ग्लुकोजपासून बनलंय. फॉर्मिंग स्ट्रेट चेन, याचं स्ट्रक्चर कसं आहे, स्ट्रेट चेन सारखं स्ट्रक्चर आहे. ओके, आता सेल्युलोज काय करतो तर सेल वॉल बिल्ड करायला मदत करतो. प्लांट्समध्ये जी सेल्स असतात त्या सेल्सना सेल वॉल बिल्ड करायला मदत करतो आणि त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड्स असतात आणि ह्या हायड्रोजन बॉन्ड्समुळे काय होतं, त्या सेल वॉलला किंवा सेलला एक रिजिडिटी मिळते आणि स्ट्रेंथ मिळते. ओके, सो आय होप तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित समजला आहे. याच्यामध्ये आपण बेसिकली काय शिकलो तर मोनोसॅकराइड्स शिकलो. मोनोसॅकराइड्समध्ये कार्बन ॲटम्स जसे जसे वाढत जातात तसं तसं त्याचे टाईप्स वाढत जातात. सो 3 पासून सुरू होतात, 7 पर्यंत कार्बन ॲटम्स वाढतात. ट्रायोज, टेरोज, पेंटोज, हेक्झोज आणि हेप्टोज. त्यानंतर डायसॅकराइडमध्ये एक्झाम्पल्स आहेत सुक्रोज, लॅक्टोज आणि माल्टोज. सो सुक्रोज कसा तयार होतो, ग्लुकोज आणि फ्रुक्टोजपासून. लॅक्टोज कसं तयार होतं, ग्लुकोज आणि ग्लॅक्टोजपासून. आणि माल्टोज कसा तयार होतो, 2 ग्लुकोजपासून. ओके, सो हे जे डायसॅकराइड्स तयार होतात तर ह्या डायसॅकराइड्सना पकडून ठेवण्यासाठी एक बॉन्ड असतो आणि त्या बॉन्डला आपण काय म्हणतो, ग्लायकोसिडिक बॉन्ड म्हणतो. ओके, हा बघा इथे आहे ना ग्लायकोसिडिक बॉन्ड. त्यानंतर
पॉलिसॅकराइड्समध्ये आपण काय शिकलो, तर पॉलिसॅकराइड्समध्ये स्टार्च, सेल्युलोज आणि ग्लायकोजन शिकलो. ओके, सो स्टार्च कशापासून बनलेला आहे, अल्फा ग्लुकोजपासून. सेल्युलोज बनलेली आहे बीटा ग्लुकोजपासून. आणि ग्लायकोजन काय आहे, ॲनिमल स्टार्च आहे, जो ॲनिमलच्या लिव्हर आणि मसल्समध्ये स्टोअर केला जातो. ओके, आता इथे चार्टमध्ये बघितलं तर होमो पॉलिसॅकराइड्स आणि हेट्रोपॉलिसॅकराइड्स हे 2 टाईप्स आहेत. आता हे काय आहेत, तर होमोचा अर्थ असतो सेम आणि हेट्रोचा अर्थ असतो डिफरंट. ओके, सो होमो पॉलिसॅकराइड्स म्हणजेच काय, तर ज्या वेळेला सेम मोनोसॅकराइड्स एकत्र येतात, जसं की भरपूर सारे ग्लुकोज एकत्र आले, म्हणजेच काय, तर सगळे मोनोसॅकराइड कसे आहेत, ग्लुकोज आहेत, म्हणजेच सेम आहेत, तर त्यांना आपण काय म्हणणार, होमो पॉलिसॅकराइड्स. पण ज्या वेळेला भरपूर सारे वेगवेगळे मोनोसॅकराइड्स एकत्र येतात, जसं की मोनोसॅकराइडचे एक्झाम्पल आपण काय बघितले, फ्रुक्टोज आणि रुबिलोज, असे वेगवेगळे ज्या वेळेला एकत्र येतात मोनोसॅकराइड्स, त्यावेळेला त्याला आपण म्हणणार हेट्रोपॉलिसॅकराइड्स. ओके, आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत लिपिड्स. सो काही डाऊट्स असतील तुम्हाला आजच्या टॉपिकमध्ये तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर नक्की करा. आणि माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे ऑलचं बटन येतं ते सुद्धा प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. माझ्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका, त्यामुळे मला माझं चॅनल ग्रो होण्यासाठी हेल्प मिळेल. सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन कीप वॉचिंग.